नमो नमः जनाः अपि कुशलाः भवन्तः? अस्तु, अद्य वयं धातूनां संस्कृतनामानि पश्यामः. म्हणजे आज आपण संस्कृतमधली धातूंची नावं पाहूया. सगळ्यात आपल्याकडे महत्त्वाचा धातू मानला जातो तो म्हणजे सोनं. त्याला संस्कृत शब्द आहे सुवर्ण. अर्थात अनेक शब्द आहेत. मी आपल्याला एकच शब्द इथे सांगणार आहे. चांदी, रजत, पितळ, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात पित्तल. तांब, संस्कृतमध्ये म्हणतात ताम्र. अभ्रक, त्याला म्हणतात अभ्रकम. शिस, त्याला म्हणतात सीसम. आणि काशा किंवा कासे असं ज्याला म्हणतात त्याला संस्कृतमध्ये म्हणतात कास्यम. कावरती अनुस्वार आहे, कास्यम. पुन्हा आपण आज बघूया. सुवर्ण, रजत, पित्तल, ताम्र, अभ्रकम, सीसम आणि कास्यम असे आपण धातूंची नावं पाहिली. आज आपण इथेच थांबूया. नेहमीप्रमाणे आपण माझ्या या वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंट द्यायलाही विसरू नका. गेल्या वेळचा एक कोडं मी दिलं होतं. त्या कोड्याचं उत्तर काही जणांनी बरोबर दिलेलं आहे. त्या कोड्याचं उत्तर आहे बस कंडक्टर किंवा लोकयान वाहक. संस्कृत शब्द आहे. बस वाहक म्हटलं तरी चालेल. कोड्याचं उत्तर आता आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. तेव्हा इथेच थांबतो. जयतु संस्कृतम.